नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी जयदेव जयंत बर्वे, मॅनेजिंग डायरेक्टर नेचर केअर फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड, विटा, जिल्हा सांगली. नेचर केअर फर्टिलायझर्सच्या माध्यमातून आम्ही आजपर्यंत आपल्यापर्यंत फेसबुक लाईव्ह असतील किंवा काही लोकांच्या मुलाखती असतील, प्रश्नोत्तर असतील, असे अनेक विविध प्रोग्राम आपल्यापर्यंत आणले. यातला उद्देश असा होता की कोविड-19 मुळे 22 मार्च पासून आपल्या पूर्ण देशामध्ये लॉकडाऊन जाहीर झाला आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकरी, आमचा जो बळीराजा आहे, तो अखंडपणे शेतामध्ये राबत होता आणि लॉकडाऊनच्या स्थितीमध्ये संपूर्ण नागरिकांपर्यंत अन्नधान्य असेल, भाजीपाला असेल, हे सगळं पुरवण्याचं काम आमच्या शेतकरी बंधूंनी केलं. सर्वप्रथम सगळ्या शेतकरी बंधूंचं मनापासून आभार आणि अभिनंदन, कारण या सगळ्या परिस्थितीत आपण हे सगळं पुरवत राहिलो आणि लोकांपर्यंत हे धान्य असेल, भाजीपाला असेल, फळफळावळ असेल, हे सगळं पुरवलं आणि या संपूर्ण कामामध्ये आपण जे योगदान दिलं हे फार मोठं आहे. नेचर केअरने एक असा विचार केला की या संपूर्ण लॉकडाऊनच्या काळामध्ये आज शेतकरी बांधव घरी आहेत आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांच्यापर्यंत आपल्याला समक्ष जाता येत नाहीये, तर मग आपण फेसबुकच्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत तंत्रज्ञान पोहोचवायचं आणि म्हणून 27 एप्रिलला आम्ही आमचा पहिला कार्यक्रम चालू केला. आज तागायत 50 पेक्षा जास्त विषयांवरती आपण वेगवेगळ्या ठिकाणी बोललेलो आहे. 50 पेक्षा जास्त कार्यक्रम आमचे झालेले आहेत. अनेक विविध विषयांवरती आम्ही बोललेलो आहे. मग ऊसासंबंधी असेल, हळद, आलं ही पिकं असतील, केळी असेल, बांबू लागवड असेल, चंदनाची लागवड असेल, वेगवेगळ्या विषयांवरती तंत्रज्ञान हे लोकांनी जे विकसित केलेलं आहे, शेतकरी शास्त्रज्ञांनी काही कामं केली आहेत, या सगळ्या लोकांना आपल्या भेटीसाठी आम्ही घेऊन आलो. शेतकरी बांधवांनी याला खूप चांगला प्रतिसाद दिला आणि त्यामुळं हा सगळा एक संवाद, हा आपला शेतकरी संवाद चालू राहिला. शास्त्रज्ञांचं म्हणणं आपल्यापर्यंत आलं, आपल्या प्रश्नांची त्यांना उत्तरं देता आली आणि या सगळ्याचा शेवटपर्यंत जर आपण नीट विचार केला तर याचा उपयोग हा शाश्वत शेतीकडे जाण्यासाठी होणार आहे, ज्याला आपण सस्टेनेबल ऍग्रिकल्चर असं म्हणतो. शेती हा आमचा धर्म आहे, शेती हा आमचा मंत्र आहे आणि शेती ही आमच्या देशाची एक पारंपरिक पद्धत जी आहे, जी आज पुन्हा आपल्याला विकसित करण्याची गरज आहे, ज्याच्याकडे एक वेगळ्या पद्धतीने बघायची गरज आहे. तर या शेतीसाठी आपलं हे छोटंसं योगदान देण्याचा प्रयत्न नेचर केअरच्या माध्यमातून आम्ही गेले जवळपास 5-6 महिने करतो आहोत. पुढे असा विचार आला की नेचर केअरनी याबद्दल कधी बोलायचं आणि म्हणून आमचा जो सेंद्रिय विचार आहे, कारण गेली 23 वर्ष आम्ही फक्त आणि फक्त सेंद्रिय शेती या एका विषयामध्ये योगदान देत आहोत. एका दिशेचा शोध घेण्याचा आम्ही ठरवलंय आणि तो सेंद्रियतेकडे जाणार आहे, जमिनीच्या सुपीकतेबद्दलचा आहे, जमीन समृद्ध करण्याचा आहे आणि म्हणून या विषयावरती तुमच्याशी चर्चा करायची, तुमच्याशी हितगुज करायचं आणि जे काही आमचे विचार आहेत ते तुमच्या पुढे मांडायचे, हा एक छोटासा प्रयत्न आम्ही करतो आहोत. आणि म्हणून सेंद्रिय विचार याची 5 ते 6 भागांची मालिका आम्ही आपल्यासमोर सादर करतोय. त्याचा पहिला भाग आपण आज करतो आहोत आणि तुमच्या परवानगीने मी या भागाला सुरुवात करणार आहे. पुनश्च आमच्या शेतकरी बांधवांचं मनापासून अभिनंदन आणि आपण या विषयाला पुढे जातो आहोत. नेचर केअरची निर्मिती 1997 मध्ये झाली. सेंद्रिय खतं, सेंद्रिय औषधं आणि वेगवेगळ्या पद्धतीने शेणखतास पर्याय, रासायनिक खतास पर्याय, असे वेगवेगळे पर्याय घेऊन आम्ही आज ठामपणे उभे आहोत. मुळामध्ये सेंद्रिय शेती हा काही वेगळा विचार नाहीये, नैसर्गिक शेती हा वेगळा विचार नाहीये. 1965 साली आपल्याकडे हरित क्रांती, त्याचा जयघोष झाला, हरित क्रांतीची सुरुवात झाली. त्यावेळच्या त्या गरजेप्रमाणे, त्या परिस्थितीनुरूप ते घेतलेले निर्णय होते. पण पुन्हा आपल्याला परत फिरून आपण असा विचार करतो आहोत की आपल्याला सेंद्रिय शेती हीच आपली काळाची गरज आहे. जमीन समृद्ध ठेवणं, सुपीक ठेवणं, जमीन चांगली ठेवणं, याला आपल्यापुढे इथून पुढच्या काळामध्ये पर्याय नाहीये. ह्या संपूर्ण शेतकरी बांधवांच्या किंवा शास्त्रज्ञांच्या सुद्धा लक्षात आलेला आहे आणि म्हणून हा सगळा विषय आज तुमच्या पुढे घेऊन येतोय. आम्ही अनेक विविध देशांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलंय. अगदी ऊसापासून, केळीपासून, सोयाबीन, अगदी बहुवर्षीय पीक जर आपण म्हणलं तर अगदी आंब्यासारखी पिकं असतील, हॉर्टिकल्चर म्हणजे आपण डाळिंब म्हणू, द्राक्ष म्हणू, अगदी हायटेक ऍग्रिकल्चर, गुलाबाची शेती जी केनियामध्ये होते, टांझानियामध्ये होते, या संपूर्ण क्षेत्रामध्ये आज आम्ही आमच्या परीने चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केलाय. शेतकरी बांधवांनी त्याला अतिशय चांगला प्रतिसाद दिलाय आणि म्हणून हे सगळं काम तुमच्यापुढे आम्ही येणाऱ्या मालिकेमध्ये घेऊन येतोय. या संपूर्ण कामासाठी आम्हाला उद्योगश्री हा एक पुरस्कारही दिला गेला आणि या सगळ्याचं कौतुकही केलं गेलं. तर मी आज माझ्या पहिल्या भागाला सुरुवात करतोय आपल्या परवानगीने. नेचर केअर फर्टिलायझर्स प्रस्तुत शेतकरी संवाद, नेचर केअरचा सेंद्रिय विचार भाग 1, सेंद्रिय शेती, शाश्वत शेती.
आज शेतीबद्दल बोलताना जर आपण सहज विचारलं की शेतकरी बंधवांना विचारलं की शेती परवडते का, तर आमचा शेतकरी म्हणतो की आज खरोखर शेती परवडत नाही, पारंपरिक आहे आणि म्हणून मी करतोय, असं कदाचित 80% शेतकरी म्हणतील. जे प्रिसिजन फार्मिंग करतात, जे पूर्णतः अभ्यास करून करतायत किंवा चांगल्या पद्धतीने शेती करतायत, चांगल्या पद्धतीने याचा अर्थ पूर्णतः जमिनीशी निसर्गाच्या जवळ जाऊन जे शेती करतायत ते कदाचित म्हणतील की शेती ही नक्की परवडते. आणि ती परवडते याचं एक छोटंसं उदाहरण देतो आणि आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आपण जर ज्वारीचा एक दाणा पेरला तर आपल्याला 1000 दाणे मिळतात. एक मक्याचा दाणा पेरला तर आपल्याला 1000 दाणे मिळतात. 1000 म्हणजे मी नंबर्स म्हणून फक्त बोलतोय. म्हणजे एवढ्या पटीत अन्न निर्माण करण्याची, एवढ्या पटीत संपत्ती निर्माण करण्याची, मी त्या संपत्ती असं म्हणतो, ही ताकद फक्त त्या जमिनीमध्ये आहे. इतर उद्योगधंद्यामध्ये आपण एका गोष्टीचं कन्व्हर्जन दुसऱ्या उद्योगामध्ये करतो आणि पैशाचं कन्व्हर्जन करतो, रूपांतर करतो. शेती हा एकमेव असा व्यवसाय आहे की जिथं आपण पैशाची, संपत्तीची निर्मिती करतो, अन्नधान्याची निर्मिती करतो. त्यामुळे शेती ही परवडलीच पाहिजे आणि ती परवडण्याच्या दृष्टीने कसं काम करायचं हे आपल्याला सगळ्यांना विचारमंथनातनं सगळ्यांना एकत्रित येऊन काम करावं लागेल. आणि त्या दृष्टीने आमचा जो सेंद्रिय शेतीबद्दलचा विचार आहे तो मी आज तुमच्यापुढे मांडण्याचा माझा छोटासा प्रयत्न करतो. सेंद्रिय शेती म्हणजे खरोखर काही वेगळं नाहीये, कारण ती आपली परंपरा आहे. नैसर्गिक शेती ही आपली परंपरा आहे. भारतीय शेतीला 5000 वर्षापूर्वीपेक्षा जास्त अशी परंपरा आहे. आपण असं ऐकलेलं आहे की आयुर्वेद, माणसासाठी आयुर्वेद, तसा वनस्पतीसाठी वृक्ष आयुर्वेद किंवा कृषी पराशर हे ग्रंथ आहेत. याचा अर्थ ऋषी मुनी अतिशय पूर्वीपासून ह्या सगळ्या शेतीवरती काम करतात. शेतीचं कमर्शियलायझेशन झालं म्हणजे काय, मनुष्य वस्ती जशी वाढत गेली ती पाण्याशेजारी जाऊन वसाहत होत गेली आणि मग शिकारीनंतर मनुष्याने पहिल्यांदा काय जर बघितलं असेल तर शेतीचा विचार केला. हे आपण सगळ्यांनी वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे बरेच अंशी. आणि ह्या सगळ्या शेतीतनं अन्ननिर्मिती जी आपण करतो आहोत त्याचा एक विषय घेऊन आम्ही पुढे अशासाठी आलोय, कारण हरित क्रांतीनंतर जे काही बदल घडले, मग ते मानवी जीवनामध्ये घडले, अन्नामध्ये घडले, आपण जे काही अन्न खात होतो त्याच्यानंतर गेल्या 50 वर्षामध्ये आपण काय केलं, या सगळ्याचा उहापोह येणाऱ्या संपूर्ण या मालिकेमध्ये आपण करणार आहोत. तर आम्ही सेंद्रिय शेती, शाश्वत शेती यासाठी आग्रही आहोत, ही आमची भूमिका आहे आणि त्या दृष्टीने आपण आता पुढे जातोय. रासायनिक खतांचा इतिहास आपण थोडासा बघावा अशी माझी आपल्याला विनंती आहे. याचं कारण असं आहे की आज सेंद्रिय शेतीबद्दल आपण जे बोलतो याचं कारण जमिनी आज क्षारपड झाल्यात. 8.5-9 pH पर्यंत जमिनींचे pH गेलेले आहेत. रासायनिक खतांना पुन्हा त्या दाद देईन अशा झालेल्या आहेत आणि त्या जमिनींचं जर आपण रूपांतर करायचं असेल, त्या जमिनी जर सुपीक करायच्या असतील तर आपल्याला त्याच्यावरती निश्चितपणे काम करण्याची गरज आहे. आणि म्हणून त्या स्थितीत आम्ही कसं गेलो याचा थोडासा इतिहास हा सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. रासायनिक खतांचा इतिहासमध्ये आपण काय विचार करतो तर फादर ऑफ केमिकल फर्टिलायझर्स जस्टस वॉन लिपिक हा जर्मन शास्त्रज्ञ. एक वनस्पती घेतली, ती वनस्पती जाळली, त्याच्यामध्ये राख जी मिळाली त्याचं पृथक्करण केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की या वनस्पतीच्या राखेमध्ये नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्मान्नद्रव्य, इतर काही मॉलिक्युल्स त्यांना मिळाले. आणि यांचं स्वतःचं जे काम होतं ते बेसिकली युरिया, ज्याला आपण परवलीचा शब्द आज आपला युरिया आहे, म्हणजे नत्र या विषयावरती काम होतं. मग लिपिक यांनी असं म्हणलं की आपण जर हा नत्र जर पिकाला बाहेरून दिला तर वनस्पती त्या घेतील, तो नत्र त्यांना मिळेल आणि त्यांची मोठ्या प्रमाणात वाढ होईल. पर्यायाने व्हेजिटेटिव्ह ग्रोथ जशी होईल तसंच त्याचं रूपांतर अन्नधान्य निर्मितीमध्ये होईल. त्यामुळे शेतकरी बांधवांनी या नत्राचा उपयोग खत म्हणून करावा. खऱ्या अर्थाने गंमत अशी आहे की पुढे जस्टिस वॉन लिपिक असं म्हणतात त्यांच्या आत्मचरित्रामध्ये की परमेश्वर मला माफ कर, कारण कदाचित जगाच्या संहारक अशा गोष्टीबद्दल मी बोलतोय, त्या गोष्टीवरती मी कदाचित काम केलंय. आणि याचं उदाहरण आपल्याला पुढे मिळतं, कारण हा जो नत्र आहे हा मोठ्या प्रमाणात युद्धामध्ये पुढे एक्सप्लोजिव्ह म्हणून वापरला गेला. बॉम्ब बनवण्याच्या निर्मितीच्या कारखान्यांमध्ये हा नत्र वापरला गेला. त्याच्याबद्दल आपण पुढे बोलणार आहोत. हा काळ आपला पारतंत्र्याचा होता. ब्रिटिश सरकार आपल्या देशावरती राज्य करत होतं आणि मग ब्रिटिशांनी असं सांगितलं की भारतीय शेतीला खूप चांगल्या पद्धतीने शिकवण्याची गरज आहे. शेतकऱ्याला खूप चांगल्या पद्धतीने मॉडर्नायझेशन किंवा ज्याला आपण ऍग्रिकल्चरचं मॉडर्नायझेशन करण्याची गरज आहे असं या सगळ्यांचं मत पडलं. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे जेव्हा सर अल्बर्ट हॉवर्ड हे वनस्पती शास्त्रज्ञ होते आणि त्यांना सांगितलं की तुम्ही भारतामध्ये जा, तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधा, त्या शेतकऱ्यांना मॉडर्न ऍग्रिकल्चर बद्दल सांगा आणि मॉडर्न ऍग्रिकल्चर कसं करता येईल याबद्दल तुम्ही शिकवा.
मित्रांनो, एक गोष्ट निश्चितपणे मला सांगायला इथं वाटतं की ब्रिटिशांनी आपल्या 3 पद्धतीने आपल्यावरती राज्य करताना नियंत्रण ठेवलं. त्यांनी एक शेती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला, नंबर 1. नंबर 2, तुमची कुटुंब व्यवस्था, जे आमचं मोठं एक, ज्याला आपण म्हणू बेस आहे भारतीय संपूर्ण शास्त्राचा, किंवा आमचं कुटुंब व्यवस्थापन जे काही होतं ते त्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. आणि तिसरा त्यांनी घाला केला तो शिक्षणावरती केला. लॉर्ड मेकॉलनीच्या शिक्षण पद्धती आपली इथे बदलली आणि स्किल बाजूला गेलं आणि आमच्याकडे नुसते आपण पदवीधर जास्तीत जास्त बनवत गेलो. तो आजचा विषय नसला तरी त्याच्यात ओघात हे मला सांगावं असं वाटतंय. आणि म्हणून त्यांनी हा प्लॅन केला आणि डिवाइड अँड रूल या पद्धतीने ब्रिटिशांनी आपलं राज्य केलं, हा इतिहास आहे. पण सर अल्बर्ट हॉवर्डांची एक गंमत आहे. ते भारतामध्ये आले, त्यांनी आपली शेती बघितली, आपल्या लोकांशी हितगुज केलं आणि त्यांनी सांगितलं ब्रिटिश सरकारला की इथली शेती ही आपल्या शेतीपेक्षा जास्त चांगल्या पद्धतीनं पुढारलेली आहे. इथल्या शेतकऱ्यांबरोबर मला काम करताना निश्चित आनंद होईल, पण त्यांना मॉडर्न ऍग्रिकल्चरमध्ये घेऊन जाण्यापेक्षा त्यांच्याकडे जे काय आहे, साधन संपत्ती आहे, रिसोर्सेस आहेत, जे नैसर्गिक पद्धतीने आहेत, ते अंमलात आणून त्या शेतीबरोबर काम करण्याची गरज आहे. आणि म्हणून सर अल्बर्ट हॉवर्ड भारतामध्ये आले 1905 मध्ये. 1905 ते 1924 एवढा काळ त्यांनी भारतामध्ये घालवला आणि इंदौर पॅटर्न ऑफ कंपोस्ट हा त्यांनी डेव्हलप केला. त्याला आपण फादर ऑफ कंपोस्टिंग असं म्हणतो. मायकोरायझा या बुरशीचा जमिनीशी असलेलं नातं, त्यांचं असलेलं असोसिएशन, ज्याला आपण सिम्बायोटिक रिलेशनशिप म्हणतो, आणि त्यांचं जे काम आहे याच्यावरती पण सर अल्बर्ट हॉवर्ड यांनी खूप प्रकाश टाकला. आज मायकोरायझा ही प्रसिद्ध बुरशी आपण म्हणतो, शेतीमध्ये खतामध्ये आपण ती वापरतो. आयसोलेशन केलेली मायकोरायझा आपण कंपोस्टिंगच्या मेथडॉलॉजीमध्ये वापरतो. हे सगळे प्रयोग आजही आपण 2020 मध्ये करतोय. याचा मूळ स्त्रोत जो आहे, याच्यावरती काम केलंय, ते सर अल्बर्ट हॉवर्ड यांनी केलंय. अजून एक गंमत मला सांगावीशी वाटते. ब्रिटिशांनी देशामध्ये आपलं रेल्वे आणली, हे सगळ्यांना माहिती आहे. भारतीय रेल्वे याची सुरुवात ब्रिटिशांच्या काळामध्ये झाली आणि जेव्हा रेल्वेचे जे ट्रॅक टाकले गेले त्याच्यामध्ये वनस्पती वृक्ष हे तोडले गेले, त्यातनं हे सगळे रेल्वेचे ट्रॅक गेले. तेव्हाचा काळ कदाचित वेगळा असेल, आज आपण 2020 मधलं बोलतो ते वेगळं आहे, पण जेव्हा रेल्वेच्या निर्मितीला सुरुवात झाली तेव्हा हे जेव्हा रेल्वे ट्रॅक टाकले गेले तेव्हा ब्रिटिशांच्या असं लक्षात आलं की जंगलामध्ये भरपूर प्रमाणात प्राणी आहेत, काही प्राणी मरून पडलेले आहेत, त्यांचे सांगाडे आहेत, त्यांची शरीरं म्हणजे ज्याला आपण हाडांचे सापळे म्हणू, ते तिथे मोठ्या प्रमाणात आहेत. आणि ब्रिटिशांनी तुमचा नुसता कोहिनूर हिरा भारतातनं नेला नाही, तुमची साधन संपत्ती नेली नाही, तर आपल्या जंगलामध्ये वनस्पतींच्या या सगळ्या वनस्पतींचे अवशेष म्हणण्यापेक्षा प्राणीमात्रांचे अवशेष, हाडांचा या सगळ्या चुरा करून हा तिकडं ब्रिटिश गव्हर्नमेंटनी नेला आणि त्यांच्या जमिनी समृद्ध करण्यासाठी वापरला, याच्या नोंदी आहेत. त्यामुळे ब्रिटिशांनी आपल्या देशातनं काय काय लुटून नेलं याची तुम्हाला कल्पना यावी म्हणून मला हे सांगावं असं वाटतं. तर हाडांची भुकटी सुद्धा प्राणीमात्रांची त्यांनी न्यायचं सोडलं नाही, कारण त्याच्यातनं मोठ्या प्रमाणामध्ये फॉस्फरस हा जमिनीला मिळतो. तर तो विषय हा मुद्दाम सांगण्याची मला इच्छा याच्यामध्ये झाली आणि तो विषय मी मुद्दाम नमूद केला. तर सर अल्बर्ट हॉवर्ड भारतात आले आणि त्यांनी हे मोठं योगदान दिलं. कंपोस्टिंगच्या मेथड्स त्यांनी इथे डेव्हलप केल्या. इंदौर पॅटर्न ऑफ कंपोस्टिंग त्यांनी डेव्हलप केलं आणि त्यांचा हा सगळा जो विषय आहे तो मांडताना मला एकच सांगायचं आहे की केळं जर तुम्ही खाल्लं तर साल जमिनीला परत द्या. सालीवरती जमिनीचा अधिकार आहे. निसर्गात जे निर्माण झालंय ते पुन्हा कुजलं पाहिजे, रिसायकलिंग व्हायला पाहिजे, त्याचं पुन्हा खतामध्ये रूपांतर व्हायला पाहिजे, ह्युमस फॉर्मेशन व्हायला पाहिजे, एवढा साधा विचार मला सांगायचा आहे. त्यानिमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की आपल्याकडं जो बायोमास तयार होतो, बांधावरती गवत होतं, भांगरलेलं गवत होतं, हे सगळं आपण खत म्हणून पुनश्च वापरायचंय, याकडे मला तुम्हाला घेऊन जायचंय. मगाशी मी म्हणालो की युरिया हा एक्सप्लोजिव्ह म्हणून मोठ्या प्रमाणात वापरला गेला. आता काय झालं, 42चं महायुद्धानंतर रासायनिक खतांचा वापर खऱ्या अर्थाने सुरू केला. जेव्हा असं म्हणतात की ब्रिटिश सरकारवरती, ब्रिटनवरती आक्रमण करण्याकरता हिटलर हा तयार होता, जर्मन सैन्य जवळ येऊन ठेपलेलं होतं आणि पूर्वी अशी पद्धत नव्हती की तुमच्याकडे वेगवेगळ्या ठिकाणी कारखाने आहेत आणि ते कारखान्यातनं बॉम्ब बनवायचे आणि ते वाहून न्यायचे. हे लोक काय करायचे, कारखाना सोबत घेऊन जायचे, तो निर्मिती तिथं करायची, बॉम्ब तिथं बनवायचे आणि ते वापरात घेऊन पुढं हल्ला करून पुढं निघून जायचं, अशी ती तेव्हाची पद्धत होती. मग तेव्हा घडलं असं की नत्र जिथं साठा केला होता त्या साठा केलेल्या नत्राच्या गोडाऊनमध्ये पाणी वाहत गेलं, पाऊस पडला होता प्रचंड मोठ्या प्रमाणात, आणि तुम्हाला माहितीये नत्र जर पाण्यात आपण धरला तर तो विरघळतो. तो संपूर्ण नत्राचा साठा त्या रात्री गोडाऊनमधनं जे पाणी वाहून गेलं त्यात तो विरघळला आणि ते विरघळलेलं पाणी जिकडं तिकडं शेतांमधनं वाहिलं आणि लोकांच्या असं लक्षात आलं की आसपासची पिकं, आसपासची गवतं ही मोठ्या प्रमाणात वाढली. आणि म्हणून कदाचित जस्टिस ली बिग जे सांगत होते की नत्र तुम्ही द्या आणि गवतं वाढतील, त्या सगळ्या रिलेशनमध्ये हे लोकांनी बघितलं
खरं जर नत्र निर्मिती करणं आणि निर्मिती केलेला नत्र हा बॉम्ब बनवणं या कामासाठी वापरला जायचा आणि मग पुढे युद्ध संपलं. म्हणजे कारखाने निर्माण केलेत नत्रासाठी, त्याचं करायचं काय हा एक मोठा प्रश्न होता. आणि म्हणून हा नत्र शेतीमध्ये मोठ्या पद्धतीने प्रमोट केला गेला. शेतीमध्ये नत्र वापरण्याची पद्धत तेव्हा सुरू केली गेली. अन्यथा या नत्र बनवण्याच्या निर्मितीतल्या कारखान्यांचं करायचं काय हा एक मोठा प्रश्न हा सगळ्या सरकारांपुढे होता. युद्ध संपल्यानंतर खऱ्या अर्थाने नत्राने आमच्या शेतीमध्ये प्रवेश केला. सुरुवातीच्या काळात लोकांच्या असं लक्षात आलं की नत्र टाकला की पिकं वाढतायत, पण पुढं काय घडलं? पुढे आमच्या देशामध्ये दुष्काळी परिस्थिती होती, खायला अन्न नव्हतं. आणि मग हरित क्रांती आम्ही स्वीकारली. 65 मध्ये भारतात हरित क्रांतीचा जयघोष झाला. रासायनिक खतं, संकरित बियाणं, कीटकनाशक, अवजार, ट्रॅक्टर्स, पाण्यासाठी ठिबक सिंचन या सगळ्या गोष्टींनी आमच्या शेतीमध्ये प्रवेश केला. कारण असं होतं की तुमची लोकसंख्या झपाट्याने जशी वाढतीये त्याचं पोट तुम्ही भरू शकणार आहे का? अन्न सुरक्षेची व्यवस्था तुम्हाला करायला पाहिजे. आणि म्हणून हरित क्रांती आम्ही स्वीकारली आणि रासायनिक शेतीने आमच्या शेतीमध्ये प्रवेश केला. आज जेव्हा कोविड-19 हा जेव्हा समोर आला तेव्हा माननीय पंतप्रधानांनी असं सांगितलं की पुढील 1 वर्ष आमच्याकडे अन्नधान्याचा साठा आहे. हे निश्चितपणे हरित क्रांतीचं यश आहे असं मी मानतो. पण त्या हरित क्रांती स्वीकारल्यानंतर रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा, बुरशीनाशकांचा अतिरेक झाला. तोही काही अंशी आमची मनुष्यहानी, नवीन रोग मनुष्य प्रजातीमध्ये निर्माण करण्यासाठी त्याचा आज मोठ्या प्रमाणे आपण नुकसान पाहतो आहे. जमिनींचं नुकसान पाहतो आहे, ही त्याची नाण्याची दुसरी बाजू आहे. म्हणजे याचा जो बॅलन्स होता तो आम्ही ठेवला नाही, तो इम्बॅलन्स झाला आणि या परिस्थितीमध्ये आम्ही गेलो. ही परिस्थिती आम्ही आमच्यावरती स्वतः ओढवून घेतलेली आहे आणि त्याचे काही दूरगामी परिणाम आपण आज पाहतो आहोत. आणि म्हणून हरित क्रांती आली हे वाईट झालं का? नाही, निश्चित नाही. हरित क्रांतीमुळे देशाची प्रगती झाली. पण हरित क्रांतीचं सगळं यश नत्र, स्फुरद, पालाश, NPK एवढ्या भोवतीच ते फिरू लागलं. संकरित बियाणी आली, कीटकनाशकं आली, अवजार आली, ट्रॅक्टर्स आले, ठिबक सिंचन हा मोठा विषय, ड्रिप इरिगेशन आपण म्हणू शकतो, मायक्रो स्प्रिंकलर्स म्हणू शकतो. शेतीतलं शास्त्रज्ञांनी खूप मोठं काम केलं आणि या सगळ्याचा परिणाम अन्नधान्य वाढीवरती झाला, फळांच्या निर्मितीमध्ये झाला, भाजीपाल्याच्या निर्मितीमध्ये झाला. पण आजही मितीला नत्र मिळत नाही म्हणून शेतकऱ्यांच्या रांगा आम्ही शेती औषध दुकानाबाहेर पाहतो. मोठमोठ्या वृत्तपत्रात त्याचे फोटो येतात. रासायनिक खतं मिळत नाहीत म्हणून शेतकरी आंदोलन करतात. हेही तितकंच खरं आहे. म्हणजे केवळ हरित क्रांतीचं यश हे रासायनिक खतांना दिलं गेलं ही मात्र त्यातली एक चुकीची बाजू आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. पण या सगळ्याचा परिणाम जो झाला तो अन्नधान्य निर्मितीमध्ये निश्चित झाला. आता कदाचित येणारा पुढचा काळ हा आपल्याला त्याचा सुवर्ण मध्य साधण्याचा असू शकतो. पण हे दूरगामी परिणाम जाणवू लागल्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा त्याच्यावरती विचार करण्याची गरज भासली. सुरुवातीला रासायनिक खतांच्या वापरानं उत्पादन वाढलं. तत्कालीन कृषी शास्त्रज्ञांनी सांगितलं की नत्र, स्फुरद, पालाश सोबत 40 गाडी हेक्टरी शेणखत द्या. 1990 नंतर रासायनिक खतं, कीटकनाशक यांचा वापर केल्याने जमिनीवरती, पर्यावरणावरती आणि मनुष्य जीवनावरती विपरीत परिणाम झाल्याचे आपण पाहतोय. आणि याचं कारण काय आहे तर 40 गाडी हेक्टरी शेणखत द्या हा जो मंत्र होता तो आमच्यापासून लांब गेला. तेवढ्या प्रमाणात आम्ही शेणखत देऊ शकलो नाही. किंबहुना मी आज खूप ठिकाणी फिरत असतो, मी जाताना असं पाहतो की कित्येक शेतकरी स्वतःकडचे कंपोस्टचे खड्डे, शेणखत स्वतःकडचं असतं ते विकतात आणि त्यातनं युरिया सारखी खतं आणून शेतामध्ये टाकतात. हे पण आम्ही पाहिलेलं आहे. त्यामुळे 40 गाडी हेक्टरी शेणखत जर कदाचित आम्ही देऊ शकलो असतो आणि नंतर स्फुरद, पालाश तर कदाचित हे दुष्परिणाम जे जमिनीवरती, पर्यावरणावरती आज जे घडतायत ते कदाचित आपल्याला दिसले नसते. पण हा जो फॅक्टर आहे, जमिनीला काय द्यायचंय, जमीन समृद्ध कशी करायची आहे, जमिनीमधला सेंद्रिय गर्भ असेल, जमिनीमधला ऑर्गॅनिक मॅटर ज्याला आपण म्हणतो तो कसा टिकवायचा आहे, ह्या गोष्टी बाजूला झाल्यामुळं केवळ आपण आज या सगळ्या प्रश्नांना सामोरं जातोय. मुद्दाम मला ही स्लाइड आपल्याला दाखवावीशी वाटते की भारतीय कृषी परंपरा जी म्हणतो आपण प्राचीन ती काय आहे. जीवो जीवस्य जीवनम या तत्वावरती आधारलेल्या परंपरेत जमीन, पाणी, गोवंश आणि पर्यावरण याचं सगळ्याचं संतुलन करणं ही प्राथमिकता होती आणि त्या दृष्टीनं आम्ही शेती करत होतो. महाभारतातला काळ तेव्हा राजे राजवाडे यांची संपत्ती ही त्याच्याकडं गोवंश किती मोठा आहे याच्यामध्ये मोजली जायची. आणि म्हणून कदाचित ते रिलेशन जे मगाशी मी सांगितलं की हेक्टरी 40 गाडी शेणखत आणि त्याला सोबतीला रासायनिक खतं. पण ही सगळी खतं आमच्याकडनं रासायनिक खतं आली आणि शेणखतं बाजूला गेली. त्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण झाले. आणि म्हणून प्राचीन संस्कृती जी आहे, भारतीय परंपरा जी आहे त्याला विसरून चालणार नाही. आणि म्हणून गायीचं महत्व अनन्यसाधारण आहे.
एक गाय जर तुमच्याकडे असेल तर एक गाय एका एकर क्षेत्राचं खत तुम्हाला देऊ शकते. हा याच्यावरचा आपण एक कार्यक्रम पण मागे घेतलेला आहे. तर त्या दृष्टीने आपण याच्याकडे बघायला पाहिजे. त्यामुळे गोवंश आमच्याकडे असणं, गायी आमच्याकडे असणं आणि ती दुधासाठी हा एक भाग झालाच, पण शेणखतासाठी आणि गोमूत्रासाठी गाय ही प्राथमिकता ठेवून आपण त्याच्याकडे बघायला पाहिजे असं माझं मत आहे. मग त्या गोमूत्राचा उपयोग नायट्रोजन मोठ्या प्रमाणात आहे, स्फुरद पलाश काही अंशी आहे, त्याच्यामध्ये जिब्रालिन्स आहेत, काही मोठ्या प्रमाणामध्ये संजीवक आहेत त्याच्यामध्ये. आज शेण मूत्र याचा वापर करून आपण जीवामृतासारखी खतं बनवू शकतो. या सगळ्या गोष्टींचा पुनश्च एकदा विचार करण्याची वेळ आज खऱ्या अर्थाने आपल्यावरती आलेली आहे आणि म्हणून मला ही स्लाइड तुम्हाला दाखवावीशी वाटते. शाश्वत शेतीचा मंत्र एकच आहे की मृत जमिनींना पुन्हा संजीवनी द्यायची आहे आणि म्हणून सेंद्रिय शेती करायची आहे. सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, पर्यावरणपूरक शेती या सगळ्या संकल्पना एकच आहेत, फक्त प्रत्येकाची मांडणी कदाचित वेगळी असेल. मला एवढंच म्हणायचं याच्यामध्ये की या सगळ्या पर्यायांना आपल्याला सामोरं जावं लागेल. हे करत असताना मी जो पर्याय सांगतोय तोच योग्य आहे असं नाहीये, पण अनेक पर्याय आहेत, ते पर्याय तुम्ही स्वीकारा, तुम्हाला जे योग्य वाटतील ते स्वीकारा आणि जमीन सुधारा. पिकावरती कीड रोग कुठली आली, त्याच्यावरती काय फवारू, यापेक्षा जमीन कशी सुधारू, सेंद्रिय कर्म जमिनीतला कसा वाढवू, याकडे तुम्ही लक्ष दिलं तर निश्चितपणे येणारं पीक हे भविष्यामध्ये आपल्याला चांगलं मिळेल, यात माझ्या मनात काही शंका नाहीये. आता सेंद्रिय शेतीबद्दल बोलत असताना खूप गैरसमज पण आहेत. कोविड-19 नंतर जर आपण बघितलं तर प्रत्येक जणांनी काय सांगितलं आपल्याला, तुमची इम्युनिटी वाढवा, रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, कोविड आला तरी तुम्हाला काही होणार नाही. रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तरच तुम्ही बळी पडाल, बरोबर आहे. तोच नियम निसर्गातल्या प्रत्येक घटकास लागू होतो, मग ती वनस्पती असेल, प्राणी मात्र असतील, मनुष्य प्राणी असेल. आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की जमीनच जर आम्ही सक्षम केली तर त्याच्यात येणारं पीक हे सक्षम असेल, त्याची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल आणि मग कुठल्याही किडीचे रोगाचे हल्ले जरी आले तरी ते परतवून लावण्याची सक्षम यंत्रणा त्या पिकामध्ये असेल. आणि म्हणून याच्याकडे विचार करण्याची आवश्यकता आहे. सेंद्रिय शेतीबद्दल गैरसमज काय? पहिल्यांदा शेतकरी म्हणतो की माझं उत्पादन घटेल का? वाढती लोकसंख्या आमच्या देशाची आहे, त्याच्यातनं सेंद्रिय अन्नाची गरज त्या लोकसंख्येचं पोट भरणार का? सेंद्रिय शेती म्हणजे जास्त उत्पादन खर्च, असं एक लोकांचं काही म्हणणं आहे. सेंद्रिय माल जेव्हा आम्ही विकायला जातो तेव्हा लोक म्हणतात की ते सर्टिफाईड ऑर्गॅनिक आहे का, आणि मग कदाचित सर्टिफिकेशन करणं मला जमेल का? अत्यंत महाग, अवघड, किचकट अशी कदाचित ही यंत्रणा आहे. हा पण एक मोठा गैरसमज शेतकरी वर्गामध्ये आहे. आणि जर मी सेंद्रिय अन्न पिकवत असेल तर मला साधारण दुप्पट भाव मिळाला पाहिजे अशी शेतकऱ्यांची एक मानसिकता आहे. त्याला भाव निश्चितपणे चांगला मिळाला पाहिजे, योग्य मिळाला पाहिजे, कारण तो आज चांगल्या पद्धतीचं अन्न, विषमुक्त अन्न देतोय. पण म्हणून कदाचित दुप्पट मिळेल का, तर याचं उत्तर आज माझ्याकडे नाहीये. शेतकरी आमचा पिकवायला सक्षम आहे, त्यांनी पिकवता पिकवता विकायलाही जर शिकलं, स्वतःचं ब्रँडिंग केलं, स्वतःची उत्पादनं जर विकली तर हे सहज शक्य आहे. पण म्हणून त्या तिकडे जात असताना आपल्याला सेंद्रिय शेतीचाच विचार करावा लागेल, विषमुक्त अन्नाचा विचार करावा लागेल. माझ्या नागरिकांना, माझ्या देशातल्या बांधवांना मी विषमुक्त अन्न देईन हा आग्रह आमच्या शेतकरी बांधवांनी धरला पाहिजे, तर ही सगळी यंत्रणा पुन्हा एकदा नीट दुरुस्त होऊ शकेल असं मला वाटतं. सेंद्रिय शेतीच का करायची? आपण म्हणतो जमिनीची भौतिक सुपीकता, जमिनीची रासायनिक सुपीकता आणि जैविक सुपीकता. आज आमच्या जमिनी चिबड होत चालल्यात, रानं चिबड चालली आहेत, त्याच्यातनं पाणी मुरत नाही, पाणी धरून ठेवणाऱ्या झाल्यात, वापसा कंडिशन राहत नाही. म्हणजे जमिनीचं स्ट्रक्चर जे ग्रॅन्युलेटेड पाहिजे ती भौतिक सुपीकता आमच्या जमिनीची राहिलेली नाहीये. जैविक सुपीकता म्हणजे काय? जमिनीमध्ये जीव जीवाणू किती आहेत, तुमची जमीन सजीव आहे का, सुपीक आहे का, तर ती जैविक सुपीकता ही सेंद्रिय शेतीनंच टिकून राहू शकते. आणि रासायनिक सुपीकता म्हणजे रासायनिक खतं जेव्हा तुम्ही देता, ती रासायनिक खतं घेण्याची त्या पिकाची मुळामध्ये ताकद आहे का, ते पीक ते घेतंय का आणि वाढतंय का, ही रासायनिक सुपीकता. तर रासायनिक सुपीकतेबद्दल आपण आज बोलत नाही आहोत, आपण सेंद्रिय शेतीच का करायची त्या दृष्टीने आपण बोलतो आहोत. जेव्हा तुम्ही सेंद्रिय शेती करायला लागता तेव्हा जमिनीची भौतिक सुपीकता, जैविक सुपीकता ही निश्चित चांगल्या पद्धतीने सुधारते. जमीन भुसभुशीत होते, हवा खेळती राहते. हवा खेळती राहिली की वनस्पतीच्या मुळांना ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात मिळतो, मुळी वाढते, ज्याला आपण जारवा असं म्हणतो. जमिनीची जलसंधारण शक्ती वाढते. कित्येक ठिकाणी आता आम्ही स्वतः मराठवाड्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात काम करतो आहोत, तर काही अंशी जेव्हा तिथे कमी पाऊस होतो, पर्जन्यमान कमी होतं, जिथं सेंद्रिय शेतकरी सेंद्रिय पद्धतीने शेती करतोय तिथं कमी पाण्यामध्ये पीक तग धरून ठेवतं, हे आम्ही पाहिलेलं आहे.
रासायनिक खतं जर तुम्ही वापरत असाल आणि जर पाण्यात जर तुम्हाला कमतरता भासली तर ते पीक जळतं, त्याला दुसरा पर्याय नसतो. पण सेंद्रिय शेती करत असताना जर पाणी कमी झालं तरी पीक चांगल्या पद्धतीने स्वतःची ताकद पणाला लावतं आणि टिकून राहतं. हे आम्ही पाहिलेलं आहे, तुम्ही प्रयोग करून बघा. जमिनीमध्ये अन्नद्रव्य जी आहेत त्याची उपलब्धता वाढते, जमीन सुदृढ होते, सजीव होते, समृद्ध होते आणि त्यामुळं त्या जमिनीमध्ये असणारं जे पीक आहे त्याची रोगप्रतिकार शक्ती चांगल्या प्रमाणात वाढते. विषमुक्त आणि दर्जेदार अन्नाची निर्मिती तुम्ही करता, पर्यावरणाचं संतुलन तुम्ही राखता. सेंद्रिय शेतीचा मूलमंत्र म्हणून मी मगाशी म्हणालो की आमच्या शेतीला कृषी पराशर, वृक्ष आयुर्वेद हे प्राचीन ग्रंथ हे अनेक प्रयोग मांडतात आणि आमच्या शेतीला 5,000 वर्षाची परंपरा आहे, थोडी थोडकी नाही आहे. आणि ही शेती आमची काय सांगते तर जगा आणि जगू द्या, तुम्ही पण जगा, इतरांना पण जगून द्या. निसर्गामध्ये माणूस हा एकमेव असा आहे की तो हव्यास धरतो, मला जास्त पाहिजे. पण जर आपण जेव्हा नेहमी म्हणतो की एखाद्या जनावराचं पोट भरलं तर तुम्ही त्याला कितीही चारा टाका, तो तोंड लावत नाही. आम्हाला आज पाहिजे, उद्याच्या पिढ्यांसाठी साठवून ठेवायचे, त्याच्या पुढच्या पिढींसाठी साठवून ठेवायचे. पण हे करत असताना अनेक पद्धतीने आमच्या हातून पर्यावरणाचा ऱ्हास होतोय का, याकडे पण आपण विचारपूर्वक बघण्याची गरज आहे. आणि म्हणून जगा आणि जगू द्या, लिव्ह अँड लेट लिव्ह, हे जे मंत्र आहे हा या मंत्राकडे आपण जाणीवपूर्वक संपूर्ण शेतकरी बांधवांनी बघावं अशी माझी विनंती आहे. आणि म्हणून आपण नेहमी काय म्हणतो, पेस्ट मॅनेजमेंट, डिसीज मॅनेजमेंट. कोणत्याही किडीला, कोणत्याही रोगाला संपवण्याचा अधिकार आम्हाला नाहीये. वी हॅव टू मॅनेज द पेस्ट. पेस्ट मॅनेजमेंट करत आम्हाला आमचं पीक घ्यायचंय आणि आपण त्या नंतरच्या भागामध्ये आपण त्याच्याबद्दल बोलणार आहोत. पण त्या किडीला लांब ठेवा आणि तुमचं उत्पादन घ्या, जमीन समृद्ध करा, चांगलं पीक घ्या, विषमुक्त अन्न निर्माण करा. या सॉइल फूड वेब चेन मध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की जमिनीमध्ये तुम्ही जेव्हा ऑर्गॅनिक मॅटर देता, सेंद्रिय कर्वाचं प्रमाण वाढवता, सेंद्रिय खतं देता, तेव्हा याच्यामध्ये अनेक चांगल्या पद्धतीच्या बुरशी काम करतात, चांगले निमॅटोड्स काम करतात, प्रोटोझोआ काम करतो, गांडूळ काम करतात, वेगवेगळे जीव जीवाणू त्याच्यामध्ये काम करतात आणि ती जमीन समृद्ध करतात. या सगळ्या सजीव सृष्टीच्या चलनवलनातनं ती जमीन चांगली होते आणि मग तिथं मूळ पिकाचं जमिनीमध्ये जातं, ऑक्सिजनची मात्रा वाढते, वनस्पतीचा जारवा चांगला वाढतो आणि वनस्पती उत्तम पद्धतीने ते खत घेऊ शकतं आणि फोटोसिंथेसिसद्वारे, प्रकाश संश्लेषणाद्वारे स्वतःची अन्न निर्मिती करते. त्यामुळे जमीन चांगली म्हणजे काय तर जमीन सजीव आहे का, आपल्या मातीचा वास घ्या, त्याला मृदगंध आला पाहिजे. पहिला पाऊस पडल्यानंतर जसा मातीला वास येतो तसा जर वास आला तर आमची जमीन सजीव आहे, जमिनीमध्ये जीव जीवाणूंनी जमीन समृद्ध आहे असं तुम्ही समजायला हरकत नाही. तेव्हा त्याच्याकडे कृपया आपण लक्ष द्यावं अशी माझी विनंती आहे. आणि म्हणून जमीन जी आम्हाला मिळालेली आहे, अनेक वर्ष लागतात जमीन घडायला, तर ती जमीन आपल्याला अजून समृद्ध करण्याकडे लक्ष द्यायचं आहे, जेणेकरून आमची शेती ही आम्ही उत्तम करू शकू. जमीन हा निसर्गाकडून मिळालेला एक अनमोल ठेवा आहे, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. वाटेल ती रासायनिक खतं, कीटकनाशकं त्याचा आपण मारा जमिनीमध्ये करतो आणि सजीव सृष्टी संपवतो. जमिनीचा जिवंतपणा टिकवून ठेवला तर सुपीकता, उत्पादकता या गोष्टी त्याच्या बरोबरीने तुम्हाला मिळतील. आणि सुपीकता टिकून ठेवण्यासाठी जीव जीवाणू, गांडूळ, त्यांची कार्यक्षमता, जमिनीत असंख्य प्रकारचे जीवाणू आहेत, त्यांना तुम्ही नाकारू शकत नाही. त्यांची निर्मिती जमिनीत जास्त होईल, ते जास्त वाढतील, ते तुमच्यासाठी जमिनीत शेती करतील, जमीन जिवंत ठेवतील. याकडे इथून पुढच्या काळामध्ये आपण लक्ष ठेवावं. जमिनीच्या आरोग्यविषयक समस्या खूप आहेत. आता आपण जमिनीकडे बघतोय कारण मगासपासून मी जो विषय मांडतोय आपल्या पुढे तो जमीन हाच आहे. आज आमच्या भागामध्ये आपण एक पीक पद्धती घेतो, फेरपालटाचा विसर पडला आम्हाला. ऊसावरती ऊस, ऊसावरती ऊस असेल, अति पाणी असेल, या संपूर्ण सगळ्या सिस्टम मध्ये रासायनिक खतांचा बेसुमार वापर आणि त्यामुळे आमच्या जमिनीचे पीएच बदलले. 8.5, 9, 9.5 इथपर्यंत आमच्या जमिनीचे पीएच गेलेले, ती वस्तुस्थिती आहे. जमिनी मीठ फुटल्यात म्हणजे क्षारपड झाल्यात, तिथं काहीही उगवू शकत नाही अशा स्थितीमध्ये गेल्या 50 वर्षामध्ये आम्ही नेऊन ठेवल्यात. तर त्या जमिनी सुधारणं हा एक मोठा कार्यक्रम आपल्याला राबवण्याची गरज आहे. आणि त्याकरता सेंद्रिय कर्वाची निर्मिती, मुद्दा क्रमांक 2, तो त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन, ज्याला सेंद्रिय कर्ब आपण म्हणतो, तो वाढवला पाहिजे. आपण कुठे आहोत तर आपण उष्ण कटिबंधामध्ये आहोत, ट्रॉपिकल आपण म्हणतो. आपल्याकडे 42-44 डिग्री पर्यंत तापमान जातं मे महिन्यामध्ये. आणि मग जेव्हा आपण शेतीमध्ये ज्या प्रॅक्टिसेस करतो त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्वाचं मोठ्या प्रमाणात ज्वलन होतं. 0.5 पेक्षा आपल्या सेंद्रिय कर्वांच्या मात्रा खाली गेलेल्या आहेत.
आणि आपल्याला तो कमीत कमी 1% सेंद्रिय कर्ब न्यायचा आहे. म्हणजे केवढ्या प्रमाणात सेंद्रिय कर्ब वाढवायचा आहे हे लक्षात घ्या. आणि म्हणून त्याकरता सेंद्रिय खतं, हिरवळीची खतं, मोठ्या प्रमाणात शेणखतं असतील, जमीन झाकणं असेल, पाचटाचं आच्छादन असेल, जमिनीमध्ये मिश्र पीक पद्धती असेल, या सगळ्या पद्धतींचा विचार आपल्याला करण्याची गरज आहे. ते आपण हळूहळू जसा आपला भाग पुढे जाईल तसं आपण बघतोय. पण ओघात जे काही बोलता येतंय ते मी बोलण्याचा आपल्याशी जास्तीत जास्त प्रयत्न करतोय. मोनोक्रॉपिंग आम्ही आणलं, एकल पीक पद्धती आणली, मका तर मका, ऊस तर ऊस. आपल्याला माहितीये पूर्वी आम्ही गव्हात मोहरी घ्यायचो, कोबीमध्ये आपण मोहरी लावायचो, आपण हरभरा घ्यायचो, ऊसामध्ये हरभरा काढला की मग आपण ऊसाची भर करायचो. आता पुन्हा एकदा आपण त्या पद्धतीने त्या शेतीकडे बघण्याची गरज आहे. आणि एखादं पीक निघालं की द्विदल एखादं पीक घ्यायचो, जेणेकरून जमिनीची सुपीकता वाढावी, जमिनीतनं जे न्यूट्रियंट्स जे आपण अन्न घेतलेलं आहे ते पुन्हा जमिनीमध्ये आपण देण्याची व्यवस्था या द्विदल पीक पद्धतीमधनं करायचो. त्याला आपण जमिनीचा फेरपालट म्हणायचो. 1 वर्ष ऊस घेतला, पुन्हा आपण खोडवा घेतला की नंतर त्याच्यामध्ये आपण द्विदल पद्धतीची पिकं, मग भुईमुग असेल, त्यानंतर सोयाबीन असेल, ही आपण पिकं त्याच्यामध्ये घेतो आणि पुन्हा त्या जमिनी ऊसाखाली आणतो. या पद्धतीचा अवलंब करण्याची गरज आहे. अन्नद्रव्यांचा समतोल, जमीन आपली जी आहे, माती आहे, ते परीक्षणानंतर त्याचा पीएच बघून त्याचं बॅलन्सिंग करणं हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब किती आहे तो बघण्याची गरज आहे. ऑर्गॅनिक मॅटर किती आहे तो बघण्याची गरज आहे. जमिनीमध्ये जीवाणूंची कोणत्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे, किती प्रमाणात जीवाणू आहेत ते बघण्याची गरज आहे. आणि जमिनीची जी धूप होती आज, याचं कारण आम्ही वृक्षतोड मोठ्या प्रमाणात केली आहे, जंगलं आम्ही साफ केली, त्यामुळे जी मुळं आमची चांगली सुपीक जमीन, जी पहिल्या टॉप लेअर सॉइल ज्याला आपण म्हणतो की 6 इंचामध्ये जो तुमच्याकडे जमीन असते ती अत्यंत उत्कृष्ट दर्जाची असते, ती पाण्याबरोबर वाहून जाऊ लागली. म्हणजे आमची चांगली जमीन निघून गेली, जमिनीची धूप झाली. आणि मग काय राहिलं तर 6 इंचाखालची, फुटाखालची माती आमच्या शेतांमधनं राहू लागली, की जी पुन्हा आपल्याला त्याच्यावरती समृद्ध करण्याची गोष्ट आहे. आम्ही बांध फोडले, बांधाकडची झाडं काढली आणि ही सगळी सुपीक जमीन धरून ठेवण्याची जी पद्धत होती ती आम्ही मोडीत काढली. आज अशी परिस्थिती आहे की चांगली जमीन वाहून जाऊ लागली, जमिनीची धूप होतीये, याकडे पण आपण लक्ष देण्याची गरज आहे. आता सेंद्रिय भरखत हा एक विषय मला तुमच्या पुढे मांडायचा आहे. मगासपासून मी म्हणतोय सेंद्रिय कर्ब वाढवा, जमिनीकडे बघा, जमीन भुसभुशीत व्हायला पाहिजे. म्हणजे काय तर सेंद्रिय खताचा जास्तीत जास्त जमिनीमध्ये वापर करा. 40 गाडी हेक्टरी शेणखत आपल्याकडे उपलब्ध असेल तर बिंदिकत वापरा, ते वापरावंच लागेल. भरखत या विषयामध्ये सेंद्रिय खत भरखतामध्ये शेणखत मोडतं आणि म्हणून पहिलं शेणखत मी लिहिलंय. दुसरं लेंडी खत आहे. शेणखत, लेंडी खत, कोंबडी खत, गांडूळ खत, मासळी खत, ब्लड मिल, बोन मिल, ही सर्व खतं ही सेंद्रिय भरखतामध्ये येतात. ज्या प्रमाणात तुम्हाला मिळतील, ज्या परिस्थितीमध्ये तुम्हाला मिळतील ती तुम्ही घ्या, ती कुजवा आणि जमिनीला द्या. क्रमांक 1. हिरवळीची खतं, ताग द्यांच्या. आपण कोणतंही पीक करण्यापूर्वी आपल्याला शास्त्रज्ञ सांगतात की 40 किलो हेक्टरी ताग किंवा द्यांच्या, काळी जमीन असेल तर द्यांच्या, लाल किंवा मुरमाड जमीन असेल तर ताग. त्याच्यासोबत ॲरोग्रीन नावाची आम्ही एक पद्धत लोकांना सांगतो की सर्व कडधान्य तुम्ही एकत्र करा आणि ती जमिनीमध्ये पेरा आणि ती तुम्ही जमिनीमध्ये गाळा, जेणेकरून हिरवळीचं मोठ्या प्रमाणात खत तुम्ही जमिनीला देताय. कारखाने चालू होतात नोव्हेंबरमध्ये, ऊसाच्या मळीचं खत तुम्हाला मिळतं, ते तुम्ही वापरू शकता. तुमच्याकडे पिकांचे अवशेष असतात, ज्वारी बाजरी आम्ही समजा काढली तर त्याची धसकट असतात, ते तुम्ही खत त्याचं करून ते वापरू शकता, ते तिथंच कुजून द्या. ऊस तुटून गेल्यानंतर पूर्वी आम्ही पाचटाला काडी लावायचो, आज बहुतांशी शेतकरी त्या पाचटाचं कुट्टी करून तिथेच खतामध्ये रूपांतर करतात, हे आपण बघतो. डाळिंबातले काही शेतकरी असतील, द्राक्षातले काही शेतकरी असतील, ते पाचटाचे गठ्ठे आणून त्याचं मल्चिंग करतात, त्याचा अवशेष जे शिल्लक आहेत ऊसातले ते आणून त्याचं आवरण जमिनीवरती आच्छादित करतात. हे पण आपण आज पाहायला लागलोय, ही अत्यंत जमेची बाजू आहे. त्यामुळे ही सेंद्रिय भरखतं जमिनीला देण्याची आवश्यकता आहे, जी तिथं कुजली पाहिजेत, त्या जमिनीमध्ये त्यांनी भर केली पाहिजे. त्यामुळे ऑक्सिजन वाढेल मोठ्या प्रमाणात, जलसंधारण शक्ती जमिनीची वाढेल आणि जमिनीची भौतिक स्थिती म्हणजे भौतिक सुपीकता ही चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये फरक पडलेला आपल्याला दिसेल. दुसरा जो विषय तो सेंद्रिय जोरखत, ज्याच्यावरती आम्ही गेली 23 वर्ष काम करतोय. विविध प्रकारच्या खाद्य पेंडी याचा सेंद्रिय जोरखत म्हणून आपण निश्चितपणे वापर करू शकता. कोणत्या पेंडी आहेत? आपल्या देशात मुबलक प्रमाणात आहेत. द्राक्ष बागायतदार माल मऊ पडताना जेव्हा द्राक्षामध्ये पाणी उतरतं तेव्हा करंजी पेंड एकरी 5 पोती टाकतो, हे वर्षानुवर्ष करतोय. नीम पेंड ही सर्रास शेतकरी वापरतात, पण त्याच्या पलीकडे जाऊन कुसुमकली, एरंडी, भुईमुग, महुआ, साल डीओसी या अनेक प्रकारच्या पेंडी आहेत, या तुम्ही वापरू शकता.
यामध्ये सेंद्रिय पद्धतीने नत्र, स्फुरद, पलाश, सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध आहेत. आणि ही खाद्य पेंडी जर तुम्ही वापरल्या तर ते एक प्रकारचं नैसर्गिक सेंद्रिय जोरखत म्हणून काम करतं. मगाशी आपण भरखत बघितलं, हे जोरखत म्हणून बघितलं आणि याच्यावरतीच आम्ही गेली 23 वर्ष काम करतोय, किंबहुना त्याच्याही आधीपासून याच्यावरती काम चालू आहे. आणि म्हणून सेंद्रिय जोरखत ही संकल्पना आम्ही पुढे आणली आणि त्या पद्धतीने तुम्ही याचा जर वापर केलात तर जमिनीमध्ये या खाद्य पेंडी या जीव जीवाणूंचं खाद्य म्हणून काम करतात. याच्यावरती जीव जीवाणू चांगल्या पद्धतीने वाढतात. सेंद्रिय कर्ब निर्मितीमध्ये याचा चांगला उपयोग होतो आणि जमिनीची सुपीकता भौतिक आणि जैविक या दोन्ही वाढवण्यामध्ये या सेंद्रिय खतांचा, जोर खतांचा उपयोग निश्चितपणे होतो. गाईच्या शिंगाचं खत BD500 हे खूप प्रमाणात, मोठ्या प्रमाणात शेतकरी काही लोक करताना दिसतात. मेलेली गाय जर असेल तर तिच्या शिंगामध्ये रांगोळी आणि शेण हे भरून ते जमिनीखाली ठेवायचं. ते जर तुम्ही 6 महिन्यांनी काढलं, त्याच्या पद्धती आहेत, त्याच्या वेळा आहेत, ते कधी जमिनीखाली ठेवायचं तर तुम्ही आमच्या कस्टमर केअरला नंबरला नंतर विचारू शकता. त्याच्याबद्दलही तुम्हाला आम्ही नंतर त्याची माहिती देऊ, पण आता हे सगळं विस्तृतपणे सांगणं शक्य नाहीये. तर या पद्धतीने देशी गाईचं शिंग त्याच्यापासून हे जे खत बनतं त्याला आपण BD500 असं म्हणतात. पीटर प्रॉक्टर हे हॉलंडचे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी याच्यावरती तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे. आणि म्हणून या शिंगाचा जर उपयोग, गाईच्या शिंगांचा उपयोग आपण या BD500 निर्मितीत केला तर त्याचा उपयोग तुम्हाला जमिनीमध्ये जीव जीवाणू वाढवण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात करता येतो. गांडूळ खत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पिकांचे अवशेष असतील, शेणखत असेल, लेंडी खत असेल, कोंबडी खत असेल, हे सगळं तुम्ही टाका. त्याच्यामध्ये गांडूळ सोडा, त्याच्यापासून गांडूळ खत निर्माण केलं जातं. हे गांडूळ खत तुम्ही जमिनीला सेंद्रिय भरखत म्हणून वापरू शकता. तर हे अनेक विविध पर्याय तुमच्या पुढे आहेत, पण हे तुम्ही सातत्याने केलं पाहिजे. आपण ज्याला मी अक्षरशः असं म्हणेन की ध्यास घेऊन जमिनीमध्ये आपण हे सेंद्रिय पदार्थ, सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी हा जर पदार्थ आपण देत राहिलो तर आपली जमीन सजीव होईल, जिवंत होईल आणि मग ती खऱ्या अर्थानं पिकाला निश्चितपणे सपोर्ट करेल, पिकाला दाद देईल आणि म्हणून तुमचं पीक चांगल्या पद्धतीने वाढेल असं मला वाटतं. आजच्या या भागामध्ये आपण साधारणपणे रासायनिक खतं कशी सुरुवात झाली, त्याचे उपयोग कसे झाले, दुष्परिणाम काय आहेत आणि ते करून आपण पुढे असं सरकतो आहोत. पुढे आपण या विषयाला हात घालतो आहोत की सेंद्रिय भरखत आणि जोरखताच्या ह्या पद्धती तुम्हाला मी जाणवून दिल्या. तर या निश्चितपणे या सगळ्या बाबींचा आपण विचार करा. त्याच्या पुढचा विषय आहे जो सुभाष पाळेकरजींनी आज अनेक लाखो शेतकऱ्यांपर्यंत नेला, तो म्हणजे जीवामृत. गांडूळ खत झालं, शेणखत झालं, भरखत झाली, पेंडीची जोरखत झाली आणि जीवामृत. ज्याच्याकडे मुबलक प्रमाणात शेणखत नाहीये, एखाद दुसरी गाय आहे, तो जीवामृत करू शकतो. गाईचं शेण 10 किलो, गोमूत्र 10 लिटर, गुळ 100 ग्रॅम, डाळीचं पीठ 100 ग्रॅम, 200 लिटर पाणी. आणि हे जर तुम्ही क्लॉकवाईज फिरवलं, म्हणजे घड्याळाचा काटा जसा फिरतो त्या पद्धतीने फिरवलं आणि हे 2000 लिटर मध्ये डायल्यूट करून तुम्ही जर जमिनीला दिलं तर त्याचे खूप चांगले परिणाम तुम्हाला मिळतात. जीवामृत किमान महिन्यातनं एकदा द्यावं, कोणतंही पीक असलं तरी याचे परिणाम तुम्हाला मिळतील. आणि पाळेकर सरांनी याच्याबद्दल खूप विस्तृतपणे लोकांच्यात जनजागृती केलेली आहे आणि म्हणून पाळेकर सरांचा हा जो फॉर्म्युला आहे जीवामृताचा, हा आपण शेतकरी बंधूंनी निश्चितपणे वापरावा. अनंत शेतकरी वापरतायत, त्याचा परिणाम पण त्यांना मिळतोय आणि म्हणून ह्या एका गोष्टीकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष द्यावं. आता आपण इथपर्यंत आलो की रासायनिक खतं, ते सेंद्रिय खतं, भरखतं, जोरखतं आणि शेवटी जीवामृतापर्यंत येऊन थांबलो. शेतकरी बंधूंना मला एवढंच सांगायचं, या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे उपलब्ध आहेत, त्या तुम्ही वापरा. कारण शेतकरी आज आम्ही कष्ट करतो, आमचं पीक आम्ही चांगल्या पद्धतीने पिकवतो, काढतो, पण त्याचा दर ठरवण्याचा अधिकार आम्हाला नाही आणि म्हणून त्याची कॉस्ट आम्ही कमी केली, उत्पादन खर्च आम्ही कमी केला, तर दर हा जरी आमच्या हातात नसला तरी शेती परवडू शकते. आणि म्हणून हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे. जमीन वाचवा, देश वाचवा हे आमचं ब्रीद वाक्य आहे. आणि त्याच्याकडे नेत असताना तुमच्याकडे असलेली संसाधनं, नैसर्गिक संसाधनं, याचा वापर आपण कसा करू शकू, जमीन आपली सुपीकतेकडे नेण्यासाठी कशा पद्धतीने वापर करू शकू, हा एक सांगण्याचा छोटा प्रयत्न आहे. पुढील भागामध्ये आपण कीड व्यवस्थापन, ज्याला आपण पेस्ट मॅनेजमेंट अँड डिसीज मॅनेजमेंट, याच्यावरती आपण तुमच्याशी बोलणार आहोत. घरी औषध निर्मिती आपण कशा पद्धतीने करू शकतो, काय करू शकतो, आपले खर्च कसे कमी करू शकतो, या दृष्टीने आपण तिकडे पाहणार आहोत. तर मग मला सगळ्यांना पुन्हा एकदा सांगायचं आहे की आमचा जो ग्राहक सेवा क्रमांक आहे 9881584160 9881584160. आमचा facebook.com नेचर केअर फर्टिलायझर्सचं ते फेसबुक पेज पण आहे, आमचा युट्यूब चॅनल पण आहे. तर www.youtube.com नेचर केअर फर्टिलायझर्स,
तिथे पण तुम्ही जा, मागचे पण व्हिडिओ सगळे तुम्ही बघू शकता. आमचं पेज सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि जेणेकरून हा सगळा जो माहितीचा जो खजिना आहे तो तुम्ही वारंवार आपल्याकडे घ्या, त्याच्यातनं माहिती घ्या आणि शाश्वत शेतीकडे आपण सगळ्यांनी एकत्र वाटचाल करूया असं मला वाटतं. आजच्या या कार्यक्रमामध्ये केवळ जमीन हा एक विषय धरून ती जमीन समृद्ध कशी करायची, सुपीक कशी करायची, याच्यावरती थोडासा माझा हा प्रयत्न आहे की तुम्हाला त्या दिशेने घेऊन जाण्याचा. बहुतांशी शेतकरी हे सगळं करतायत, कारण आमचा शेतकरी हाच खरा शास्त्रज्ञ आहे याची मला पूर्णतः जाणीव आहे. आणि हे सगळे प्रयोग आमच्या शेतात केल्यानंतर मी तुमच्याशी हितगुज करायला समोर आलेलो आहे. त्यामुळे आपले काही प्रश्न असतील तर जरूर विचारा. आपण पुढच्या भागामध्ये पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. येणाऱ्या हंगामासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.